दुग्ध शर्करा योग म्हणतात ना, तो आजच आहे. तर हे मी नवीन शिवलिंग आणलेलं आहे आणि सकाळची सुरुवात केलेली आहे मस्तपैकी रांगोळी करून आणि ह्या नवीन शिवलिंगाची पूजा तेही श्रावणी सोमवारी आणि आज आमच्या घरी ब्रह्मकमळ पण उमलणार आहे, तेही श्रावणी सोमवारी. तर ह्याहून दुसरा दुग्ध शर्करा योग हा असू शकत नाही. तर मी स्नेहल स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. इथं मी शिवलिंग घेतलेलं आहे, त्याला ओम नमः शिवाय म्हणत असा पाण्याचा वगैरे अभिषेक केला, त्यानंतर दुग्ध अभिषेक केला, त्यानंतर मधाचा पण अभिषेक केला. यानंतर भस्म वगैरे लावून घेतले आणि त्यानंतर जवसाचे असे हे केलं. आज शोवामूठ जवस होती ना, त्यामुळं जवस शोवामूठ अर्पण केली. त्यानंतर बेलपत्री वगैरे वाहून झालं. मस्तपैकी यथासांग अशी शिवलिंगाची पूजा वगैरे केली. मन खूप प्रसन्न झालं होतं. मस्त एक छोटीशी रांगोळी काढली होती. देवपूजा करून सर्व कामे आटोपली आणि इकडे भरपूर पाऊस पडतोय पुण्यामध्ये. तर तुमच्या तिकडे पाऊस आहे का? कमेंट करून नक्की सांगा. आणि आज माहिती आहे का, आज आमच्या इथे ब्रह्मकमळ उमललं आहे, तेही पहिल्यांदा श्रावणी सोमवारी. नक्की पहा.